सावरकर म्हटलं की सर्वांच्या डोळ्यापुढे एक प्रखर हिंदुत्ववादी असा एक चेहरा येतो. सगळे हिंदू म्हणजे वेद मानणारे, वेद न मानणारे. कुठले आहेत? शीख आहेत, बौद्ध आहेत, जैन आहेत, आर्य समाजी आहेत. आताचा आपण जर काळ बघितला तर इस्कॉन, ते हिंदू आहेत. सावरकरांचं हिंदुत्व काय होतं नेमकं जर एका वाक्यात सांगायचं झालं तर? सावरकरांचं हिंदुत्व म्हणजे हिंदूंचं एकत्व आणि त्यांच्या अधिकाराचं संरक्षण. दिवाळी सण हा कुठलाही हिंदू मनुष्य असे तू हिमाचल घेतलं तरी तो साजरा करतो, दिवाळी साजरी करतो. हिंदू शब्दाच्या व्याख्येत सावरकर काय लिहितात की व्याख्या अशी आहे, आसिंधू सिंधू पर्यंता यस्य भारतभूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवैर हिंदू इति स्मृतः. आ सिंधू म्हणजे सिंधू नदीच्या तीरापासनं, सिंधू म्हणजे समुद्रापर्यंत दक्षिण तटाच्या, ही जी भारतभूमी आहे ती ज्याची पितृभूमी आहे आणि ज्याची पुण्यभूमी आहे तो हिंदू. इव्हन ते तर एवढं बोललेत की विष्णूने वराह रूपाने अवतार घेतलेला आहे, तुम्ही डोक्याची पूजा का नाही करत? गायीविषयी सावरकरांनी पूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला. ते म्हणाले की गाय ही माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे, गो पूजन नव्हे तर गो पालन करा. गांधीजींना मोठं करताना सावरकरांना पाडण्याची गरज आहे का, किंवा सावरकरांना मोठं दाखवण्यासाठी गांधीजींना पाडण्याची गरज आहे का? सावरकर म्हटलं की सर्वांच्या डोळ्यापुढे एक प्रखर हिंदुत्ववादी असा एक चेहरा येतो. म्हणजे सावरकर म्हणजे हिंदुत्ववाद. आणि थोडाफार जर विरोध अगदी ज्यांना सावरकरांविषयी काही माहीत नाही त्यांच्याकडून होत असेल तर याच कारणामुळे की ते एक हिंदुत्ववादाचा चेहरा वाटतात. परंतु मी जेवढं सावरकरांना वाचलं किंवा मी समजून घेण्याचा प्रयत्न केला, मला असं स्पष्ट जाणवतंय की सावरकरांचं हिंदुत्व आणि आजकाल जेवढ्या काही राजकीय पार्टीज आहेत त्यांचा जो काही हिंदुत्वाचा अजेंडा आहे तो मला वेगळा वाटतो. तुम्हाला याच्याबद्दल काय म्हणायचं आहे नेमकं? मुळात हिंदुइझम म्हणजे हिंदुत्व नाही सावरकरांचं. बरोबर. हिंदुइझम ही संपूर्णपणे धार्मिक कल्पना आहे. सावरकरांचं हिंदुत्व हे धार्मिक जी आपल्या संकल्पना असतात, ज्या काही परंपरा आपण पाळतो, त्या गोष्टींना एका अंतरावर ठेवून सगळ्या हिंदू बंधूंचं एकत्व करण्यावर आहे. अच्छा. हिंदुत्वाच्या छत्रछायेखाली सगळे हिंदू येतात. सगळे हिंदू म्हणजे वेद मानणारे, वेद न मानणारे. कुठले आहेत? शीख आहेत, बौद्ध आहेत, जैन आहेत, आर्य समाजी आहेत. आताचा आपण जर काळ बघितला तर इस्कॉन, जे केवळ कृष्णाची भक्ती करा सांगतं, ते हिंदू आहेत. श्री श्री रविशंकर, त्यांचं फॅन फॉलोईंग, ते सगळे हिंदू आहेत. अजून जे कोणी असतील, हॅपी थॉट्स असतील, हे सगळे हे हिंदू आहेत सावरकरांच्या व्याख्येनुसार. त्यांचं एकत्व आहे. बरोबर. हे स्वतः वेगवेगळे विचार मांडत असले. इस्कॉन वेगळा विचार मांडतंय. पूर्वी आपण बघितलं की शैव वैष्णव हे भेदभेद होते, त्यांच्याच विंग्ज आहेत. त्यांच्यातनं काय भांडणं झाले असतील, काय झाले असतील. हिंदुइझम मध्ये हे अपेक्षित आहे. प्रत्येकाला त्याच्या श्रद्धा पालनाचा अधिकार आहे. तसा चर्चा करण्याचा, वादविवाद करण्याचा अधिकार देखील आहे. बरोबर. मग काय होईल की हिंदू समाज विभागला जाणार. हिंदुइझम कडे आपण गेलो तर बरोबर विभागला जाणार. तुम्ही शंकराचीच पूजा का करता, तुम्ही विष्णूचीच पूजा का करता. मग कोणी म्हणेल की सगळ्या देवांच्या जे मूळ आहे ते आदिशक्ती आहे, ते मग त्या सरस्वतीची किंवा त्या देवीची उपासना तुम्ही का नाही करत. असे वेगवेगळे प्रश्न येणार, याच्यात विभाजन होणार. सावरकरांचं हिंदुत्व काय होतं नेमकं जर एका वाक्यात सांगायचं झालं तर? सावरकरांचं हिंदुत्व म्हणजे हिंदूंचं एकत्व आणि त्यांच्या अधिकाराचं संरक्षण. हिंदूंचं एकत्व दाखवणार कसं, तर ते म्हणायचे की आमचे पूर्वज समान आहेत. बरोबर. ज्या ऋषीमुनींनी आमची संस्कृती ही सिंधू नदीच्या तीरी वसवली, ते आपल्या सगळ्यांचे सामायिक पूर्वज आहेत. बर. त्यांच्या अंगात जे रक्त खेळत होतं ते आज माझ्या अंगात खेळतंय. त्याच पिढ्या आहेत त्या सगळ्या. महाभारताचा काळ घेतला, रामायणाचा काळ घेतला तर ते आपले पूर्वजच होते.
रघुवंश ज्याला म्हणतो, कुरुवंश, या वंशांपासून निष्पन्न होत जी आजची देखील आडनावं आहेत, ती पूर्वीच्या आडनावांशी ही मेळ खातात ना. राजपूत असतील तर ते सिसोदिया वंश, ते सांगतात स्वतःचं नातं. मग हे पूर्वज आहेत, तसे आपण त्यांचे वंशज आहोत. म्हणजे ते आपले सामायिक पूर्वज झाले. समान रक्त आहे आपल्यात. आपण कसं म्हणतो की आपलेपणाची भावना असते. मी एखाद्या गावाला चाललोय तर मी कुठे राहणार आहे, तर अरे माझा मावस भाऊ आहे किंवा माझा आत्ते भाऊ आहे किंवा माझा भाऊ आहे, रक्ताचं नातं आहे आमचं, सांगतो अभिमानाने. तसं आपलं रक्ताचं नातं आहे त्या पूर्वजांशी. आमच्या अंगात जे रक्त खेळते ते त्या पूर्वजांची देणगी आहे. दुसरं काय आहे तर समान संस्कृती आहे आमची. कुठलाही सण घ्या, मोठा सण, विजयादशमी घ्या, दीपावली घ्या, गणेशोत्सव घ्या, आत्ता साजरा झालेला संक्रांत, पोंगल, लोहडी, त्याला तुम्ही काही म्हणा. बरोबर. नावं वेगवेगळी आहेत, भाषा वेगवेगळ्या आहेत, पण साजरे करण्याची पद्धतही वेगवेगळी आहे, पण साजरा करतो. दिवाळी सण हा कुठलाही हिंदू मनुष्य, असे तू हिमाचल घेतलं तरी तो साजरा करतो, दिवाळी साजरी करतो. हे आमचं एकत्व आहे ना. ही संस्कृतीशी टिकवलेली, आम्ही घट्ट जोडलेली नाळ आहे ती आमची. मग आमच्या भाषा असतील, मग संस्कृत ज्याला आपण की सगळ्या भाषांची आई मानतो, की तिच्यापासून अनेक भाषा निर्माण झाल्या. एक त्याला तर्क असाही सांगतो की अनेक प्राकृत भाषांमधनं संस्कृत निर्माण झाली. ते वेगळे चर्चेचे विषय आहेत, पण एकंदरीत काय आहे की आमची भाषा ती एकत्र आहे ना, आणि त्या भाषेने बांधलो गेलेलो आहे. संस्कृत मधले अनेक शब्द आज मराठीत वापरतात, हिंदीत वापरतात, गुरुमुखीमध्ये उल्लेख आहेत, तमिळमध्ये वापरतात, तेलुगूमध्ये संस्कृतचे शब्द वापरतात. सगळ्या भाषांमध्ये संस्कृत शब्द आहेत, एकमेकांमध्ये मिसळले गेलेले आहे. हे लक्षण आहे. समान संस्कृती आहे, तसा आमचा समान इतिहास आहे. आज आपण राणा प्रतापाचा गौरव करतो, बरोबर की नाही. काल आता राणा प्रतापांची पुण्यतिथी होती. त्यांना अभिवादनाच्या पोस्ट आपण बघितल्या असतील सोशल मीडियावर. राजस्थानमध्ये देखील शिवाजी महाराज की जय म्हणतातच ना. म्हणजे राजस्थान असो, महाराष्ट्र असो, आसाम मधले लाचित बडफुकन असो, हे सगळे आमचे अभिमान बिंदू आहेत. पंजाब मधले जे शिखांचे 9 ही गुरु होते आणि 10वा गुरु ग्रंथ साहेब, याबद्दल आदर आहे ना. आमचे संत मंडळी तिकडे जाऊन त्यांनी रचना केलेल्या आहेत. त्यांचा म्हणजे ही संतांची भूमी आपण म्हणतो. हे सगळे आमचे सामायिक पूर्वज आहेत. त्यांचा वारसा आपल्याला आहे. म्हणजे आपलं समान रक्त आहे, आपली समान संस्कृती आहे, आपला समान इतिहास आहे. या धाग्यांनी सगळे भारतभरातले हिंदू हे बांधले गेलेले आहेत. सावरकरांच्या हिंदुत्वामध्ये मुस्लिमांना एंट्री होती का? नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी मुस्लिम द्वेष केला. मी जसं आधी सांगितलं की सावरकर आणि आंबेडकर हे चिकित्सक होते विषयाचे. बरं, त्यावेळेला राजकीय आणि सामाजिक परिस्थिती अशी होती की मुस्लिम लीग ही इथल्या मुसलमानांची माथी भडकवत होतं. त्यांचे ते समाज म्हणून ते उदयाला येत होते, त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी ते आक्रमक होत होते. मग हिंदूंनी काय करावं, हिंदूंचं एकत्व कसं दाखवावं, त्यासाठी सावरकरांनी 1923 साली हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला, इंग्लिशमध्ये लिहिला. अमराठा या टोपण नावाने तो प्रसिद्ध केला गेला तुरुंगाबाहेर. नंतर त्याचं भाषांतर वगैरे झालं. मग त्याच्यात हिंदू शब्दाच्या व्याख्येत सावरकर काय लिहितात की व्याख्या अशी आहे, आसिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवैर हिंदू इति स्मृतः. आ सिंधू म्हणजे सिंधू नदीच्या तीरापासनं, सिंधू म्हणजे समुद्रापर्यंत दक्षिण तटाच्या, ही जी भारत भूमी आहे ती ज्याची पितृभूमी आहे आणि ज्याची पुण्यभूमी आहे तो हिंदू. आता याच्यात 2 निकष येतात. पहिला पितृभू येतो, दुसरा पुण्यभू येतो. पितृभू म्हणजे माझ्या पूर्वजांची भूमी. आता मगाशी मी जसं सांगितलं, ते माझे पूर्वज कोण, तर ते ऋषीमुनी ज्यांनी माझी संस्कृती वसवली, ती विस्तारली, ते माझे पूर्वज. म्हणजे ते सामायिक पूर्वज झाले. त्यांची भूमी वारसा हक्काने माझ्याकडे आली, बरोबर, मी त्यांचा वंशज झालो. म्हणून त्यांची जी भूमी ती माझी भूमी. या भूमीत माझा जन्म झाला, माझ्या वाडवडिलांचा झाला, ते इथे वाढले, माझी पुढची पिढी इथे वाढेल. त्या नात्याने पितृभूमीच्या निकषाने मी हिंदू आहे, हा एक निकष झाला. दुसरा आहे पुण्यभू. पुण्यभू म्हणजे होली लँड, इंग्लिशमध्ये होली लँड. तुमच्या धर्माचं उगम स्थान ही भारत भूमी असली पाहिजे. अच्छा. मग वैदिक आहेत, अवैदिक मधले शीख,
बौद्ध, जैन, पुन्हा तीच सगळे परंपरा, आर्य समाजी, हे सगळे धर्म जे आहेत, ही सगळी तत्वज्ञानं जी आहेत ती भारतात उगम पावली. त्यांचे अनुयायी भारतात निपजले पहिले. म्हणून हे सगळे हिंदू आहेत. आता याच्यात वगळले जातात ख्रिश्चन, पारशी, ज्यू आणि मुसलमान. हे वगळले जातात. पण ती ही हिंदू शब्दाची व्याख्या आहे, ही देशभक्त शब्दाची व्याख्या नाही. लोकांचा असा समज होतो की सावरकरांनी हिंदू शब्दाची व्याख्या केली म्हणजे मुसलमान देशद्रोही आहेत असं सावरकरांना म्हणायचे. असं अजिबात नाहीये. सावरकरांचे अनेक मुस्लिम सहकारी अभिनव भारतमध्ये होते. काय नाव सांगता येतात? असफ अली होते, नंतर मिर्झा म्हणून एक त्यांचे सहकारी होते. रत्नागिरीमध्ये असताना सावरकरांनी मुसलमानांच्या वस्तीत जाऊन दसऱ्याला सोनं वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे. इतकं सगळं करणारा माणूस हा मुस्लिम द्वेष्टा असू शकतो का? इस्लामची चिकित्सा करणं वेगळं, त्यांचा धर्म कसा आहे ते सांगणं वेगळं, त्यांचा आक्रमकपणा कसा आहे, तो हिंदूंच्या मुळावर कसा उठलेला आहे हे सांगणं वेगळं. पण एखादा मुस्लिम माणूस जर तुमच्याशी माणुसकीच्या नात्याने वागत असेल तर सावरकरांचा त्याला विरोध नव्हता. ही झाली हिंदू शब्दाची परिपूर्ण व्याख्या. मुस्लिम देशद्रोही आहेत असं त्यांचं म्हणणं नाही. मुसलमानांना ते सांगतात की तुम्ही आधुनिक व्हा, विज्ञानाशीच नाळ जोडा. ते उदाहरण देताना केमाल पाशाचं उदाहरण देतात. तुर्कस्थानचा खलिफा नंतर केमाल पाशा तिथे सत्तास्थानी बसला. त्यांनी सगळे शरिया वगैरे जे कायदे होते बुरसटलेले ते धार्मिक कायदे रद्द केले आणि पिनल कोड लागू केला. आधुनिकतेकडे त्यांनी वाटचाल करायला सुरुवात केली. सावरकर म्हणतात तुम्ही त्याचं उदाहरण घ्या. आणि आपल्या भूमीत देखील विज्ञानाशी नाळ जोडणारे आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम होतेच की, थोर वैज्ञानिक होते. मग सावरकर आज असते, त्या काळाला असते तर त्यांनी गौरवच केला असता, त्यांचा द्वेष नसता केला. सावरकरांनी मुस्लिम लीग सोबत युती केली होती हे खरंय? हो. ते काय प्रकरण आहे सांगतो. निवडणुका ठरल्या होत्या अनेक प्रांताच्या. गोष्ट आहे 1943 सालची. आणि झालं असं होतं की 1940 साली याच मुस्लिम लीगनी पाकिस्तान रेझोल्युशन पास केलं. उघड उघड पाकिस्तानची मागणी केली. अगदी त्यावेळेसपासून सुरुवात. आणि त्यावेळचा त्यांचा जर पाकिस्तानचा नकाशा तुम्ही बघितला तर आत्ता जेवढा पाकिस्तान दिसतोय त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे वायव्य सरहद्द प्रांत ज्याला आपण म्हणतो, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर, ते सोडून सिंध, पंजाब, इकडे ईशान्येला आसाम, बंगाल, नंतर मध्य प्रांतातला काही भाग, हैदराबाद, हे सगळे त्या नकाशात दाखवलेले आहेत. इतकंच नव्हे, श्रीलंका, हैदराबाद आत्ताचं जे हैदराबाद निजामाचं ते सीमेमध्ये येत नाही, एकदम नाही येत, पण त्यांनी त्या नकाशात दाखवले. भारतातले मुस्लिम बहुल भाग म्हणजे पाकिस्तान होणार होतं. अच्छा. आपल्याला वाटतंय तसं नाही ते. भारतातले मुस्लिम बहुल भाग हे पाकिस्तान होतं. श्रीलंकेतला मुस्लिम बहुल भाग या पाकिस्तानाला जोडला जाणार होता. हा भयंकर प्लॅन होता ना. म्हणून सावरकरांनी अखंड हिंदुस्थानचा नारा दिला की आमची भूमी तोडण्याचा अधिकार तुम्हाला नाही. हे झालं, हे एका बाजूला. आता काय झालं की ज्या निवडणुका झाल्या, जिथे जिथे मुस्लिम लीग जिंकणारच होती, जिथे मुस्लिम बहुल प्रांत होते त्या भागात मुस्लिम लीग हे मंत्रिमंडळ स्थापन करणारच होतं. काँग्रेसचं असं चाललं होतं की आम्ही मंत्रिपद घेणार नाही. अच्छा. मुस्लिम लीगला सत्ता स्थापन करू दे, आम्ही मंत्रिपद नाही घेणार. सावरकरांनी त्याला काटशह कसा दिला. सावरकरांनी हिंदू पुढाऱ्यांना आवाहन करणारं पत्र लिहिलं की जिथे जिथे हिंदू मंत्री निवडून आले असतील तिथे तिथे त्यांनी मुस्लिम लीगच्या मंत्रिमंडळात सहभागी व्हा. आता हे कॉन्ट्रोव्हर्शियल झालं. सावरकरांचा उद्देश त्याच्या मागे होता, आज ना उद्या मुस्लिम लीग हा मंत्रिमंडळात पाकिस्तानचा ठराव मांडणार. तो मांडता क्षणी तुम्ही पाकिस्तानच्या निर्मितीला विरोध करायचा, एकमुखाने विरोध करायचा की आमचा विरोध आहे. हे कशासाठी तर मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्या व्यतिरिक्त तिसरा हिंदू हिताचा प्रवाह आहे जो सतत म्हणतोय की भारत अखंड राहावा. हा प्रवाह दर्शवण्यासाठी, तो हिंदू महासभेचा ठसा उमटवण्यासाठी मुस्लिम लीग बरोबर सावरकरांनी हिंदू महासभेने युती केली. आणि जिथे जिथे असा ठराव मांडला गेला, सिंध प्रांतात मांडला गेला, तिथे तिथे सगळ्या हिंदू पुढाऱ्यांनी त्यांना मुस्लिम लीगच्या या ठरावाचा विरोध केलेला आहे, निषेध नोंदवलेला आहे. सावरकरांनी हेही पुढे सांगितलं की ज्या वेळेला काँग्रेस
हे फाळणीच्या विरोधात मतदान करणार असतील तर तुम्ही काँग्रेस बरोबर जा, मुस्लिम लीगला एकटं पाडा. म्हणजे अशी राजनीती होती त्यांची, अत्यंत लवचिक आणि हिंदू हिताला बाधा न आणणारी, भारताला बाधा न आणणारी. कारण हित सगळ्यांचंच होतं ना त्याच्यात, देश अखंड ठेवण्यात हे हित होतं. कारण तुम्ही बघा, ज्या वेळेला आपला देश स्वतंत्र झाला, फाळणी झाली, 2 शकलं झाली, त्यावेळेला बरेच लोक इकडून तिकडे गेले. बरोबर. अटारी, ज्याला आज आपण वाघा बॉर्डर म्हणतो, तिथे एक खांब आहे. त्या खांबावर नोंद अशी आहे की 10 लाख लोक मेले. नोंद असलेले. कोणाचं नुकसान झालं? माणुसकीच. हे परवडणारच नव्हतं. म्हणून सावरकर म्हणत की आज ते एक पाकिस्तान तोडून मागतायत, पण उद्या काय जाणो, त्यांची इच्छा अजून प्रबळ असेल, ते आपल्यावर हल्ला देखील करतील. इथली अनेक पाकिस्तानं त्यांना साथ देतील आणि या अखंड हिंदुस्थानचं अखंड पाकिस्तानमध्ये रूपांतर होईल. हे होऊ नये म्हणून ठिकठिकाणी विरोध केलेला आहे. पण युती केली त्यांच्यासोबतच, आणि त्यांनी जर ठराव मंत्रिमंडळात मांडला तर त्याला विरोध करण्यासाठी म्हणून हा गनिमी कावा होता असं म्हणायचं तुम्हाला? हो, कारण का तुम्हाला कसं आहे, तुम्हाला आठवत असेल की मेहबूबा मुफ्ती सरकार बरोबर भाजपने युती केली होती. त्यावेळेला बऱ्याच हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांना नावं ठेवली होती. पण भाजप प्रशासनात गेलं, तिथल्या फाईल्स हाताळल्या, त्यांना लक्षात आलं 370 बाबतीत काय करावं लागेल. वेळ येताच त्यांनी सत्ता सोडली. तिथे काय मग राष्ट्रपती राजवट लागू झाली, 370 कसं हटवलं गेलं हे सगळं आपल्याला माहिती आहे. म्हणजे यांची जी जी गुपितं त्यांनी इतक्या वेळ दाबून ठेवली होती ती बाहेर काढायचं काम सत्तेत जाऊन केलं. मग नंतर सगळ्यांनी पाठ थोपडली ना मोदींची. हाच डाव होता. एकीकडे सावरकरांचा चेहरा हा प्रखर आणि कर्मठ हिंदुत्ववादी असा चेहरा जाणवतो, परंतु दुसरीकडे ज्यांनी सावरकर वाचले असतील त्यांच्या लक्षात येईल की ते चिकित्सक सावरकर किंवा विज्ञानवादी सावरकर अशा पद्धतीचा त्यांचा चेहरा समोर येतो. म्हणजे किती कर्मठ हिंदुत्ववादी होते हे आतापर्यंत आपल्याला लक्षात आलेलंच असेल, परंतु त्यासोबतच ते विज्ञान दृष्टिकोनवादी आणि चिकित्सक होते. म्हणजे त्याचं सांगायचं झालं तर गायीबद्दलची त्यांची मतं अगदी, किंवा हिंदू धर्मात जे काही 10वे 13वे ह्या सगळ्या कर्मठ पद्धती अवलंबल्या जातात त्याच्या विरुद्ध सुद्धा सावरकर बोललेले आहेत. मग एकीकडे हे असं, मग याला कुठल्या भाषेत किंवा कशा पद्धतीने मांडता येईल तुम्हाला, किंवा काय विचार करता तुम्ही याबद्दल? समाजाची विभागणी झालेली असते ती एक बुद्धिवादी आणि धार्मिक. बुद्धिवादी माणसं संख्येने कमी असतात, आज कमी असतात. आजही आपला समाज 95% धार्मिक आहे आणि तो अजून पुढची काही शतकं तरी निश्चित असणार आहे. कारण पगडा आहे आपला तेवढा, धर्माचा प्रभाव आहे, परंपरांचा प्रभाव आहे. त्याच्यात किती वाईट किती चांगलं याची नंतर गणती होईलच. पण त्या काळात 100 वर्षांपूर्वी सावरकरांनी प्रखर विचार मांडले. ते काय म्हणायचे, कुठलीही तुम्ही गाय म्हणू घ्या, यज्ञाबद्दल बोलतो सर. काही लोकांचा असा युक्तिवाद होता की यज्ञ का करावा, तर यज्ञामुळे पाऊस पडतो. आज आपल्याकडे इतकी आधुनिक शिक्षण पद्धती आहे, ती पाऊस कशामुळे पडतो हे आपल्याला 2री 3रीतला विद्यार्थी पण सांगेल. यज्ञामुळे पाऊस पडत नाही. मग सावरकरांनी चिकित्सा केली की यज्ञ का निर्माण झाली, यज्ञ संस्था का निर्माण झाली, तर थंड प्रदेशात मानवाला उष्णतेची गरज होती. मग तो शोध लागला की दगडावर दगड घासून किंवा लाकडावर लाकूड घासून की अग्नी पेटवता येतो, मग तो प्रज्वलित राहावा म्हणून त्याच्यात लाकडं दिली पाहिजेत. मग त्याला धार्मिक स्वरूप प्राप्त झालं. ती यज्ञ संस्था तशीच चालत राहिली. पण आज सावरकर काय म्हणतात, आज प्रत्यक्षात बघितलं तर यज्ञ हे कुचकामी ठरलेलं आहे. प्रत्यक्षात त्या यज्ञात तुपाचे भाताचे ढीग तुम्ही अर्पण करण्यापेक्षा तेच तूप आणि भात तुम्ही जे भुकेलेल्यांच्या पोटी दिला, त्यांचं जर भूक शमवली तर तो मोठा यज्ञ राहील. यज म्हणजे देणे, ते दान तुम्ही द्या, सत्पात्री दान करा असं पुराणातच सांगितलंय. हे सावरकरांनी पुराणाचे दाखले देऊन हे सगळं लिखित आहे, त्यांचं व्यवस्थित विवेचन केलेलं आहे. गाय तुम्ही म्हणाला, गायीला आपल्या इथे गोमाता म्हणतात, वंदे गो मातरम वगैरे 33 कोटी देव असतात. ते चित्र अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल दुकानात. गायीविषयी सावरकरांनी पूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला. ते म्हणाले की गाय ही माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे, गो पूजन नव्हे तर गो पालन करा.
आजही आपण जर बघितलं तर गाय वासरू शहरात आपल्याला केवळ वसुबारसेच्या दिवशी दिसतं, कुठेतरी बांधलेलं असतं. आणि मग रीग लागलेली असते लोकांची त्या गायीला गोग्रास देण्यासाठी. गाय ते काय खात नाही. मग एक दिवस पालटला की आपण तिच्याकडे बघतही नाही. दुसऱ्या दिवशी काय माहिती आपल्याला त्या गायीचं काय होत असेल, खाटिकाकडे पण जात असेल. हा काय तुमच्या मातेचा सन्मान झाला? तुम्ही मातेला असं वागवता? एक दिवस पूजा करायची, दुसऱ्या दिवशी खाटिकाकडे. मग सावरकर काय म्हणाले, ज्या वेळेला शेतकऱ्याला तिचं महत्व समजेल की तिचं पालन करून आपल्याला किती लाभ होतोय, त्यावेळेला खरं अर्थाने ती देशाचं जे आर्थिक आहे ते दौर्बल्य निर्माण करणारा प्राणी आहे तो. मानव केंद्रीयता, मानवाला काय उपयुक्त आहे? गाय उपयुक्त पशु आहे, ती माता नाही. माता असेल तर बैलाची, असं म्हणलेले आहेत सावरकर. आणि मग ते ब्रह्मसृष्टी, मायासृष्टी यांची उदाहरणं दिलेली आहेत की मग तुम्ही गोमूत्र जर पवित्र मानता तर ब्रह्मसृष्टीत सगळे प्राणी समान असतात. मग तुम्ही गाढविणीचं का नाही मूत्र पित? इव्हन ते तर एवढं बोललेत की विष्णूने वराह रूपाने अवतार घेतलेला आहे, तुम्ही डुकराची पूजा का नाही करत? सगळं म्हणजे गायीच्या तुम्ही गळ्यात ममतेने घंटा बांधता, ती किती ममता असावी तर कुत्र्याच्या गळ्यात पट्टा बांधता तेवढी. जास्त करू नका तुम्ही फाजी लाड. दुसरं त्यांनी सांगितलं की या गायीपायी आम्ही सिंहासनं कमावलीत. ज्या वेळेला इतिहासात आपण बघतो की आपल्यावर आक्रमण झाली, मुलतानच्या सूर्यमंदिराचं उदाहरण त्यांनी दिलेलं वाटतं की मुसलमानांनी गायीचे कळप पुढे सोडले त्यांच्या सैन्यापुढे. गौ हत्या हे पाप आहे, बरोबर. हिंदू सैन्याने शस्त्र टाकली आणि न लढता ते मंदिर मुसलमानांच्या भक्ष्यस्थानी पडलं, सैन्याच्या भक्ष्यस्थानी पडलं. आणि मग त्या मंदिराचाही विध्वंस झाला आणि त्या गायींचीही कत्तल झाली आणि त्यांच्या ढिगावर बसून त्या मुसलमान सैन्याने उन्माद केला. चूक कोणाची? 4 गायी कापल्या गेल्या असत्या तरी बेहत्तर ते मंदिर वाचलं असतं, ते सिंहासन राहिलं असतं. ते सिंहासन जर टिकलं असतं तर त्या मुस्लिम सैन्याचा शिरकाव झाला नसता आणि भारताचं स्वातंत्र्यही तेव्हाच अबाधित राहायला मदत झाली असती. हा दृष्टिकोन सावरकरांनी दिला. गाय ही उपयुक्त पशु आहे, ती माता नव्हे आणि देव तर नव्हेच नव्हे. अगदी एवढा वैचारिक वैज्ञानिक विचार असणारे सावरकरांचं ते हिंदुत्व. आणि मग आज हिंदुत्वाचा चेहरा एक गाय होते, हे कसं काय बदललंय? माझ्या बिलकुल लक्षात येत नाही. लांगुल चालन नावाचा एक प्रकार असतो की गाय माता म्हणली की एक विशिष्ट समाज आपल्याकडे येईल, धार्मिक समाज, ज्याचं मन फार भावनिक आहे गायीच्या बाबतीत. असे लोक आकृष्ट होतील, ते लोक आपल्याला मत देतील, मग आपण सत्तेवर बसूया. प्रत्यक्षात आपण काहीच करणार नाही. गोशाळा उघडल्यात का किंवा गायीसाठी प्रतिपाळ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी शासनाकडून योजना आल्यात का तितक्याशा प्रमाणात? आजही 100 वर्षानंतर सावरकरांनी ज्या वेळेला लिहून ठेवलं त्याच्यानंतर 100 वर्षानंतर काही झालंय का? ठोस कृती काही झाली आहे का? ते काही नाही. पण हे फक्त कुरवाळणं झालं ना. सावरकरांचं वाक्य आहे ते पुणे महानगरपालिकेचं जे ब्रीद वाक्य आहे ना, ते सावरकरांनी सुचवलेलं आहे. वयम जनहितम ध्येयम केवला न जनस्तुतीही. आम्ही जनतेच्या हितासाठी आहोत, त्यांच्या स्तुतीसाठी नाही. सावरकरांचा जो सकारात्मक दृष्टिकोन ज्याला म्हणू तो हा असा होता की हिंदू समाजाला मी शहाणं करणार, लांगुल चालन कोणाचं नाही करणार, मी धार्जिणा कोणाचा होणार नाही. मग मी माझी मतं मांडणार, ती कितीही विरोधात गेली तरी मांडणार, पण सगळ्यांना प्रेमाने समजावून सांगणार. मी कोणाचा द्वेष नाही करणार. सावरकरांनी कधीच कुठल्या व्यक्तीचा द्वेष केला नाही, समजावून सांगितलेलं आहे. रत्नागिरीतले 13 वर्ष त्यांनी सनातनी वर्गाचं प्रबोधन केलेलं आहे. आणि म्हणून मग पतित पावन मंदिरात हे विठ्ठलरामजी शिंदे जे महर्षी शिंदे डिप्रेस्ड क्लास मिशनचे, त्यांना सावरकरांनी बोलवलं होतं. पतित पावन मंदिरात त्यांचं भाषण झालं आणि सावरकरांच्या कार्याचा त्यांनी गौरव केलेला आहे. तिथे प्रकट जाती भेदाच्या पुतळ्याचं दहन झालेलं आहे. हे रत्नागिरीच्या 13 वर्षात त्यांनी केलेलं आहे. संपूर्ण जिल्ह्याचा जिल्हा हा सुधारणावादी घडवून दाखवला. मंदिर मुक्ती आंदोलन, 400 मंदिरं ही मुक्त केली दर्शनासाठी पूर्वास्पृश्य बंधूंना. अनेक शाळा जिथे सरमिसळ विद्यार्थी बसत नव्हते तिथे सरमिसळ विद्यार्थी ते बसायला लागले. नाहीतर पूर्वी
पूर्वस्पृश्य मुलं ही वर्गाच्या बाहेर असायची कुठेतरी. मग सावरकर गेले तिकडे, त्या शिक्षकांना समजावून सांगितलं. मग ते शिक्षक म्हणाले की नाही नाही, ती मुलं गदळ असतात. सावरकर म्हणाले कुठलं मूल गदळ नसतं, सगळेच असतात. त्याला स्वच्छता शिकवायची आई वडिलांनी. शिक्षक आई वडिलांच्या जागी असतो, तुमचं काम आहे त्यांना शिकवायचं. आणि सावरकर म्हणाले की हे शारीरिक जी घाण आहे, ज्याला तुम्ही गदळ म्हणता, ती पाण्याने धुतली की निघून जाते, पण तुमच्या मनावरची गदळ आहे ना, ती आधी साफ करा तुम्ही. हे असे बोललेले आहेत सावरकर. मग हे हिंदू हिताचं काम नाहीये का? हिंदू हिताचंच काम आहे. हा खरा हिंदुत्ववाद आहे. शहाणं करून सोडायचं लोकांना, जाती भेदात बुडलेल्या समाजाला त्याच्यातून वर काढायचं, त्या चिखलातून. हे हिंदू हिताचंच काम आहे आणि शासनाकडनं देखील हेच अपेक्षित आहे. कुठल्याही जातीचं तुम्ही लांगुल चलन न करता सगळ्यांना समान वागणूक द्या. बरोबर. सावरकरांचं नाव घेण्यापूर्वी आपण स्वातंत्र्यवीर किंवा वीर सावरकर ही पदवी लावतो. बऱ्याच विरोधकांचा असा आवाज असतो की ही पदवी कोणी दिली नाही, तर सावरकरांनी ती स्वतःला लावून घेतलेली आहे. कोणी दिली होती, कधी दिली होती? एक कवी होते वैशंपायन नावाचे, त्यांनी ही पदवी, सावरकर एक नाटक बघायला गेले होते, त्यावेळेला त्या वैशंपायनांनी सर्वप्रथम त्यांचा स्वातंत्र्यवीर नावाने उल्लेख केला होता, गौरव केला होता. त्याच्यानंतर पुढच्या काळात, आता मला नक्की सन आठवत नाही, पण आचार्य अत्रे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे एका व्यासपीठावर असताना आचार्य अत्रेंनी गौरवपूर्ण उल्लेख केला होता स्वातंत्र्यवीर म्हणून. ओके. अत्रे आधी विरोधात होते सावरकरांच्या, पण नंतर पुभा भावेंनी त्यांचं मन परिवर्तन केलं आणि मग सावरकरांचे विचार त्यांना पटले, मग पूर्ण सावरकरवादी झाले ते. मग सावरकरांचा उल्लेख त्यांनी स्वातंत्र्यवीर केला आणि त्याच सभेत अत्रेंचा उल्लेख त्यांनी आचार्य असा केला. अच्छा. तर हे सावरकरांनी स्वतःला पदवी लावून घेतलेली नाही. कुठलाच नेता अशी स्वतःला पदवी लावून घेत नाही. गांधींनी देखील महात्मा ही पदवी स्वतःला लावून घेतली नव्हती. सुभाषचंद्र बोसांनी देखील स्वतः असं नेताजी मला म्हणा असं सांगितलं नव्हतं. तर हे लोक जे आहेत ती पदवी देतात. सावरकरांचं स्वच्छ असं मत होतं की मला हिंदू संघटक सावरकर म्हटलेलं जास्त आवडेल. जास्त आवडेल. पण लोकप्रियता असते, लोकांची इच्छा असते, त्यामुळे स्वातंत्र्यवीर ही पदवी आजही चिरस्थायी आहे, सावरकरांच्या नावाआधी जोडलेली. सर्वात महत्वाचा विषय, आतापर्यंत आपण सावरकरांना कोण विरोध करत होतं आणि का करत होतं आणि आजही का करतायत या सर्व गोष्टींवरती हे केलं. आता सर्वात महत्वाचं, सावरकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल 6 सोनेरी पानं या पुस्तकामध्ये काही उल्लेख आलेले आहेत त्यांचे, महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल. ते आहेत खरंच काय, त्याच्याबद्दलचं मला थोडं जाणून घ्यायला आवडेल. सांगतो. आता कुठलाही इतिहास अभ्यासक म्हणा, इतिहासकार म्हणा, हा इतिहासात त्या वेळेला जी साधनं उपलब्ध आहेत त्या साधनांनुसार इतिहास लिहित असतो. बरोबर. इतिहासाला जशी जशी नवी साधनं माहिती होत जातात, नवी पत्र मिळत जातात, काही पुरावे मिळत जातात, तसं तसं पुढचे इतिहासकार तो इतिहास वेगळ्या पद्धतीने लिहितात, खऱ्या पुराव्यांनिशी मांडतात. त्यावेळेला संभाजी महाराजांचं चित्र हे असंच रंगवलं गेलं होतं. आपण बऱ्याच लोकांकडनं ऐकलं असेल की त्यांची वागणूक व्यवस्थित नव्हती. हे म्हणजे बऱ्याच लोकांकडनं माझ्याही कानावर आलेलं आहे की पराक्रमी होते, शूर होते, पण असे होते. मग आजपासून ज्या वेळेला 100 वर्षांचा विचार करतो, 50 वर्षांचा विचार, त्यावेळेला इतिहासाची साधनं शोधणं हे काम मोठं होतं, जिकिरीचं होतं. पण त्याच्यानंतरच, म्हणजे हे लिहिल्यानंतरच सावरकरांवर एक पुस्तक आहे, सावरकरांशी सुखसंवाद. तर कमल गोखलेंनी संभाजी महाराजांवर PhD केली, डॉक्टरेट केली आणि तेव्हा कमल गोखलेंनी सावरकरांबरोबर संवाद साधला आणि त्यावेळेला त्यांना सांगितलं की नाही, मला जे पुरावे ज्ञात आहेत त्यानुसार असा कुठेही उल्लेख नाही. त्यावेळेला सावरकर म्हणले निश्चितच असं असेल तर मला अत्यानंद झालेला आहे. आणि मग संभाजी महाराजांच्या मृत्यूचं वर्णन त्यांनी जे केलेलं आहे, डोळ्यात पाणी येतं ते वाचून. म्हणजे गौरव हा कसा करावा हे सावरकरांकडून शिकावं. शिवाजी महाराजांच्या बाबतीत तेच आहे, गौरव कसा करावा. आरती लिहिलेली आहे, अनेक लेख लिहिलेले आहेत, हिंदुपद पातशाही लिहिलेला आहे.
तर म्हणजे मुळात असं उपलब्ध आहे, साधनांच्या आधारे त्यावेळेस जे त्यांनी विवेचन करता आलं किंवा त्यांचे ते तेवढ्यापुरतं होतं. तेवढ्यापुरतं मर्यादित. ओके. सर्वात महत्वाचा विषय, 1-2 वर्णने केली जातात. सावरकर म्हटलं की त्यांचं कम्पॅरिझन आयदर गांधीजींशीच होतं. त्या काळामध्ये सावरकर तेवढेच तत्वज्ञानी किंवा वैचारिक होते. फार मोठा अभ्यास होता त्यांचा. त्यांचं लेखन तर मी पर्सनली खूप मोठा चाहता आहे त्यांच्या लेखनाचा. एवढं ज्वलंत असं लिखाण असताना, एवढे ज्वलंत विचार असताना तत्कालीन काळामध्ये महात्मा गांधीजी इतकं फेम त्यांना न मिळण्याचं काय कारण वाटतंय तुम्हाला? माझ्या मते स्वातंत्र्य युद्धाचा जर विचार केला तर महात्मा गांधींची पद्धत ही भारतीय मनाला जिंकणारी होती. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे असा प्रश्न विचारला तर सावरकरांना विचारला तर ते म्हणतील की पिस्तूल उचलायचं, शत्रूचे छातीत गोळी घालायची, देत नाहीत कसं हिसकावून घेऊ. गांधीजी काय म्हणले असते? गांधीजी म्हणले असते की अरे लोकांना संघटित करू, चरखा चालवू, आपण ज्याला म्हणतो जेल भरो आंदोलन करू, कुठली तरी एक चळवळ हातात घेऊ, सरकारच्या निदर्शनाला येईल असं काहीतरी वागणूक करू, मग आपण आपल्या मागण्या सरकार पुढे ठेवू. हे सोपं आहे ना. एक दिवस प्रभात फेरी काढायची, तुरुंगात भरती व्हायचं, सुटायचं, बाहेर यायचं, हे सोपं आहे. सर्वसामान्य मनाला ते अवघड नाहीये. सावरकरांचा मार्ग हा अवघड होता. क्रांतिकारक सहजासहजी तयार होत नाहीत. बरोबर. म्हणूनच हाताच्या बोटावर मोजणे इतके क्रांतिकारक घडले. पण ज्याला म्हणतो की गांधीजींच्या मागे आज जसं फॅन फॉलोईंग असतं ते प्रचंड होतं. चरखा चालवून स्वातंत्र्य मिळेल अशी भाबडी अशा काही लोकांना असते, तशापैकी झालेलं आहे. आणि हे नंतर स्वातंत्र्यानंतर काँग्रेस शासनाने गांधीजींना चलनी नाणं म्हणून वापरलेलं आहे. जिथे त्यांचा फायदा असेल तिथे गांधीजी आले. नोटांवर आले, जलतरण तलावापासनं मोठे मोठे पूल, मोठ्या मोठ्या योजना यांच्यावर गांधी आले. का तर त्यांचा वापर करता येईल आपल्याला, त्यांच्या मागे फॅन फॉलोइंग आहे, त्याचा आपल्याला मतांमध्ये त्याचं परिवर्तन होऊन आपल्याला मतं मिळतील आणि आपली सत्ता अबाधित राहील. या एकाच हेतूने गांधींना पद्धतशीरपणे वापरलं गेलं. काँग्रेसने सन्मान नाही केला गांधीजींचा, वापर केला. अच्छा. आणि मला मग त्या बाबतीत म्हणावं लागेल, मला वाटतं दोन्हीकडूनही होतं. हो. आणि हा पॉडकास्ट करण्यामागचा माझा उद्देश सांगू, त्याला घेऊन माझा हा प्रश्न काय होतं, सावरकर, गांधी किंवा कुठलेही दोन समविचारी किंवा त्या काळातले दोन विरोधक किंवा एक विरोधक ते नसतातही, ते असतील तरी वैचारिक विरोधक असतात. आणि आज त्यांच्या दोन फळ्या होतात, त्यांचे दोन पक्ष होतात आणि ते दोन पक्ष आपसात लढतात. गांधीजी त्यांच्या जागेवर ग्रेट आहेत हे मी मानतो, सावरकर त्यांच्या जागेवरती ग्रेट आहेत हे मी मानतो. अगदी. हा पॉडकास्ट करण्यामागचा उद्देश आणि तुम्हाला त्याच्या लागूनच मला हा प्रश्न विचारायचा आहे की गांधीजींना मोठं करताना सावरकरांना पाडण्याची गरज आहे का, किंवा सावरकरांना मोठं दाखवण्यासाठी गांधीजींना पाडण्याची गरज आहे का? अजिबात नाही. सावरकर नीती, आणि हे घडतंय आज, हे का घडतंय मला फार ह्याचा दुःखद आहे ना. दुःखद आहे. हे पुन्हा कसं झालं की भांडाभांडी तुम्ही करत बसा, आम्ही वर सत्ता उपभोगतो. तुम्ही भांडणं करा, एकमेकांचे जीव घ्या. गणेशोत्सवात जसं असतं की पहिला रथ कोणी लावायचा मिरवणुकीत, त्याच्यावरनं वादावादी होते, भांडणं होतात, मारामार होतात, एकमेकांची डोकी फोडतात लोक. वरच्या लोकांना ह्याचा काहीच शून्य परिणाम. आणि हे भांडतायत तर त्यांचा फायदा आहे. हो हो, अर्थात. सावरकरांना तुम्हाला जर जगापुढे मांडायचं असेल तर गांधीजी लागत नाहीत. सावरकरांचं काम तेवढंच मोठं आहे ना. आहे. तसंच गांधी मांडायचे तर तुम्हाला सावरकरांवर टीका करून चालणार नाही, गरजही नाही, गरजच नाही. दोघही नेते किंवा उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं कामच एवढं मोठं आहे. प्रत्येक जो मोठा नेता आहे त्याचं काम बोलतं ना, म्हणून तर तो देशाचा नेता असतो. त्याची गरज नाहीये, हे थांबवावं लोकांनी. आणि याचा दोष आमच्या वक्त्यांकडे जातो, आम्हा वक्त्यांकडे जातो. मी म्हणेन जे सावरकर मांडतात त्यांना गांधी का लागतात, नाही लागले पाहिजे, माझं तर मत आहे. मी मांडत नाही स्वतः. कंपॅरिझनची, तुलनेची गरज नाही. गरज नाही. ही भांडणं थांबवा. प्रत्येक पुरुषाचे एका भूमिकेमागे विचार असतात,
या विचाराने तो काम करत असतो. त्याचं आकलन त्याला असतं. त्याचे परिणाम काय दिसतील, हे एकतर चांगले दिसतील नाही तर वाईट दिसतील. ते स्वीकारणं हे भाग आहे, तो इतिहास आहे, ते घडून गेलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सावरकर मांडा वेगळे, गांधी वेगळे मांडा. तुला ना करू दे, चिकित्सा करू दे, पण भांडणं नका करू. तुम्हाला जे पटतील ते घ्या, परंतु इतरांचा अनादर करू नका. अगदी बरोबर. थोडक्यात सेकंड लास्ट क्वेश्चन आहे माझा. सध्या तुमचं प्रकरण सुरू आहे राहुल गांधींच्या, बरोबर, ते कोर्टातही गेलं, मी थोडक्यात ऐकलं. प्रेक्षकांना सांगूयात की हे काय आहे आणि सध्या त्यामागे काय राजकारण होतंय आणि हे का व्हायला नकोय. थोडक्यात सावरकर हा वादाचा विषय आणि सॉफ्ट टार्गेट. तर भारत जोडो यात्रेपासून प्रामुख्याने ज्या वेळेला महाराष्ट्रात ती यात्रा सुरू होती त्यावेळेपासून राहुल गांधी सतत सावरकरांवर टीका करत आहेत. महाराष्ट्रात आले की महाराष्ट्रात आले. माझ्या मते लातूरला कुठेतरी सभा झाली होती. त्या सभेत त्यांनी ते तथाकथित सावरकरांचं पिटिशन, ज्याला ते माफीपत्र म्हणत होते, ते असं दाखवलं सगळ्यांपुढे. आणि जो शेवट ज्याने आपण करतो, स्वाक्षरीच्या वर आपण आता सध्या युअर्स सिन्सिअरली लिहितो, युअर्स फेथफुली लिहायचो, तसं जे वाक्य लिहायचो, ज्या पूर्वीची पद्धत होती, ते वाचून दाखवलं. आणि सगळ्या लोकांना त्यांनी सांगितलं की सावरकरांनी बघा इंग्रजांची माफी मागितली. राहुल गांधी हे सांगतायत म्हटल्यावर पत्रकारांनी, तिथल्या लोकांनी ते वाक्य उचलून धरलं. सावरकरांना, त्यांच्या अनुयायांना प्रचंड ट्रोल केलं. ही टीका चालत राहिली. आणि मग नंतर माझ्या असं लक्षात आलं, हे कुठेतरी थांबवायला पाहिजे. अनेक लोकांचं मी याच्याबाबत मत विचारात घेतलं, तर त्यांचं मत असं पडलं की हा डिबेटचा मुद्दा आहे, हा काय केस करण्याचा मुद्दा नाही. कारण ते माफीपत्र आहे का नाही याच्यावर खल होईल पुष्कळ. मी म्हणलं ठीक आहे, आपण लोकांमध्ये जाऊन ह्याचं वास्तव, याच्या मागचं सांगूया. ती तयारी आमची सुरू होती. त्याच्यानंतर झालं असं की हे महाशय गेले होते ब्रिटनमध्ये. त्यांचा एक खाजगी कार्यक्रम होता. मार्च 2023 ची गोष्ट. राहुल गांधी मार्च 2023 ची गोष्ट आहे. 5 मार्चला त्यांनी ते भाषण केलं, खाजगी समारंभात होतं. त्याच्यात त्यांनी सुरुवातीला तिथल्या भारतीयांची स्तुती केली आणि मग डोकलाम प्रकरण चालू होतं. मग त्याचा हवाला देत राहुल गांधी म्हणले की आत्ताची नीती कशी आहे म्हणे आपली, तर म्हणे सावरकर आणि त्यांचे 5-6 मित्र मिळून एका मुस्लिम व्यक्तीची पिटाई करत होते आणि मग ते बघून सावरकरांना आनंद होत होता, असं सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय. तर ही हिंदुत्वाची मानसिकता आहे, ही RSS ची धारणा आहे. शत्रू ज्या वेळेला कमकुवत असतो त्यावेळेला त्याला घेरून मारायचं, पण शत्रू ज्या वेळेला बलाढ्य असतो त्यावेळेला आपण माघार घ्यायची, माफी मागायची. हे असं वक्तव्य त्यांचं त्या सभेत होतं. त्यांचं जे YouTube चॅनल आहे त्याच्यावर ते भाषण उपलब्ध आहे, अजूनही आहे. तिथे जे पत्रकार होते त्या पत्रकारांनी देखील हे वाक्य छापलेलं आहे, जे खोटं आहे. सावरकरांच्या आयुष्यात असा उल्लेख त्या पुस्तकामध्ये नाही, ही घटना घडलेली नाही. माझी जन्मठेप म्हणा किंवा सावरकरांवर ज्यांनी अभ्यासपूर्व चरित्र लिहिलं त्याच्यातही ह्या घटनेचा उल्लेखही नाही. हे खोटं बोललेलं आहे. ही अपकीर्ती झाली, जाणून बुजून बदनामी करणं झालं. ही बदनामी सहन नाही करणार. डिबेटचे मुद्दे डिबेटमध्ये, ओके, पण ही बदनामी सहन नाही करणार. मग आम्ही निर्णय घेतला, चर्चा केली आणि याच्या विरोधात न्यायालयात जायचं ठरवलं. सन्माननीय न्यायालयाला आम्ही सगळे पुरावे दिले. न्यायालयाने पुरावे तपासले. पोलिसांना निर्देश दिले की तुम्ही देखील हे पुरावे तपासून बघा की खरंच ती बोलणारी व्यक्ती राहुल गांधी आहे का, आवाज त्याचा आहे का, फॉरेन्सिक ज्याला म्हणतो आपण, तशी चाचणी झाली. पोलिसांनी त्यांचा रिपोर्ट दिला. प्रथमदर्शनी याच्यात तथ्य आढळलेलं आहे. हा रिपोर्ट न्यायालयाला सादर केला. न्यायालयाने त्याचा स्वीकार केला आणि त्याच्या विरुद्ध नोटीस काढली. आता एक MP MLA कोर्ट असतं, विशेष न्यायालय त्याला म्हणतात. हे खासदार आणि आमदारांच्यासाठी असतं. त्या न्यायालयात हे प्रकरण वर्ग झालं. वर्ग झाल्याबरोबर 2 तारखा तशाच गेल्या. अच्छा, राहुल गांधी काय आले नाहीत. मग न्यायालयाने समन्स काढलं. समन्स काढल्यानंतर त्यांचे वकील उपस्थित झाले. वकालतनामा ज्याला म्हणतो ते घेऊन हजर झाले. पुढच्या तारखेला येतो म्हणाले. आणि पुढच्या तारखेला काय येतो तर आमचे जे अशील आहेत
ते हिवाळी अधिवेशनात व्यग्र असल्यामुळे ते येऊ शकत नाही. ओके. पण त्याच कालखंडात राहुल गांधी संभलला गेले, इतर महाराष्ट्रात जे प्रकरण झालं हत्येचं तिकडे जाऊन आले, प्रचारात गेले, म्हणजे इतर ठिकाणी यांना फिरायला मोकळीक आहे. बरं, हातात संविधानाची प्रत ते घेऊन गेले, जिथे जातात तिथे संविधान घेऊन जातात. पण त्या संविधानाचा सन्मान राखणारी जी न्यायपालिका आहे तिकडे मात्र ते येत नाहीत. आणि मग न्यायालयाला अंतिम अगदी समन्सच काढावं लागलं की आता प्रत्यक्ष उपस्थित राहिला नाही तर अटक करावी लागेल. मग त्यावेळेला जामीन घेण्यासाठी पुन्हा एकदा मग त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहावं लागलं. पण आता काय स्टेटस आहे? आता असं झालेलं आहे की त्यांना जामीन मिळालेला आहे. जामीन हा त्यांचा अधिकार असतो. ओके. समोरच्या पक्षाचा अधिकार असतो तो, कारण अपराध म्हणजे जो गुन्हा आहे तो जामीन पात्र आहे, जामीन मिळू शकतो असा गुन्हा केलेला आहे. त्यामुळे जामीन न्यायालयाने मान्य केलेला आहे. 18 फेब्रुवारीला त्यांचं म्हणणं न्यायालय ऐकून घेईल आणि त्याच्यानंतर आम्हाला ते आव्हान देतील, वरच्या कोर्टामध्ये जातील आणि त्यांची बाजू ते मांडतील. ओके. शेवटचा प्रश्न काय होतं, कुठलाही महापुरुष कसा स्वीकारायचा त्यावरनं पुढचा एक त्यावरून पुढची पिढी घडते अख्खी. बरोबर. त्या अमुक एक महापुरुषाकडून आपण काय घ्यावं, काय घेतलं पाहिजे हे कळलं तर भारत महासत्ता होईल, हे माझं पर्सनल मत आहे. कारण आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की त्यांची लढाई घेतो, सावरकर म्हटलं की त्यांची क्रांती घेतो, धगधगती. सावरकरांकडून आजच्या युवा पिढीने काय घेतलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, आणि सावरकरांच्या वतीने तुमचा काय संदेश आहे युवकांसाठी? आजच्या काळात सर्वात गरजेचं आहे की ते म्हणजे समाज म्हणून आपण एकत्र यायला पाहिजे. खूप झाला जातीभेद, धर्मभेद, खूप जातीद्वेष झालेला आहे. या देशाची बजबज पुरी झालेली आहे. अक्षरशः वातावरण इतकं गढूळ करून टाकलेलं आहे, ते टाळावं. सावरकरांनी त्याच्यावर उपाय सांगितला होता की आंतरजातीय विवाह करा. आंतरजातीय विवाह हा सर्वोत्तम मार्ग आहे. पुढे काय म्हणाले ते, काही पिढ्यांनंतर लोक विसरून जातील की माझं आडनाव काय होतं, माझे पूर्वज कोण होते, माझी जात कुठली होती, हे विसरून जातील लोक. ती परिस्थिती लवकरात लवकर यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रत्येकाने विज्ञाननिष्ठ व्हायला पाहिजे, म्हणजे बुद्धिवादी व्हायला पाहिजे. आजच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही चर्चा करून सोडवणार. कुठल्या तरी ग्रंथात लिहिलंय का, ते स्मृतीमध्ये आहे का, मनुस्मृतीत आहे का, ते पुराणात आहे का, हे शोधत नाही बसणार आम्ही. त्यातलं घेऊ आम्ही चांगलं, पण ते चांगलं आहे म्हणून घेऊ, ते त्यांनी सांगितलं म्हणून घेऊ असं नाही. ते चांगलं आहे, दर दिवशी आंघोळ करावी हे चांगलं आहे म्हणून आम्ही करतो. बरोबर. ते ऋषींनी सांगितलं म्हणून नाही करत. आजच्या समस्यांना आम्ही आजची उत्तरं शोधणार. बरोबर. याला विज्ञान निष्ठा ही स्वीकारावी आणि मग बघावं, फरक पडेल नक्की. एकत्र या, चिकित्सक व्हा. निश्चित. हाच संदेश आहे सावरकरांचा, त्यावेळेसही होता आणि आजही हाच विचार जर आपण घेतला तर एकत्र येऊ आणि ज्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्यांविरुद्ध लढा देऊ. जबरदस्त पॉडकास्ट, वन ऑफ द माय फेवरेट असा आजचा हा पॉडकास्ट झालेला आहे. आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून मी काय कोणी, मला माहिती आहे कमेंट येतील, BJP, RSS किंवा संघ अशा पद्धतीच्या, चिकित्सा करणं आणि समाजातले गैरसमज दूर करणं हा या मंचाचा मूळ उद्देश आहे. हे जे काही महापुरुष आहेत त्यांनी आपल्याला खूप काही दिलेले, त्यांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान देऊन हा समृद्ध स्वतंत्र असा भारत उभा केलेला आहे. मग अशा या भारताचे आपण भारतवासी आहोत, या लोकांना आदर देणं, यांची मीमांसा करून यांचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं. म्हणूनच राजकारण्यांनी केलेली भाष्य ती जशीच्या तशी वर्डिक्ट मानून आपण त्यांना कटघऱ्यात उभं न करता चिकित्सक वृत्तीने त्यांचा अभ्यास केला पाहिजे, त्यांच्याकडून शिकलं पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि योग्य ते शिक्षण घेऊन स्वतःला आणि भारताला उत्थानित केलं पाहिजे. हाच माझा शेवटचा संदेश आहे. हा पॉडकास्ट संपूर्ण बघा. तुमच्या मनात काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता. या उपर तुम्हाला या मंचावरती कुठले गेस्ट पाहिजेत त्याची लिस्ट पाठवा. आम्ही पुरेपूर प्रयत्न करू त्या गेस्टला या मंचावरती घेऊन येण्याचा आणि तुमच्या आयुष्यात व्हॅल्यू ॲड करण्याचा, तुमचे गैरसमज दूर करण्याचा. तोपर्यंत हा पॉडकास्ट पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा,
कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. शेवटी मला विचारायचंय सात्यकी दादा, कसं वाटलं इथे येऊन? खूप छान वाटलं, मनमोकळी चर्चा झाली. हो कसं असतं, भाषण करताना खूप वेळा मर्यादा येते, हो पण आज व्यवस्थित विषय मांडता आले मला, याचं खूप समाधान आहे. कारण मी जसं म्हणलं की न पोचलेले सावरकर मला पोचवायचे. मग ते पॉडकास्टच्या माध्यमातून असो किंवा आम्ही जी हरघर सावरकर समिती स्थापन केलेली आहे, त्याचा आता युवा सावरकर नावाचा विभाग निघालेला आहे की आता जे आपण म्हणतो जेन झी, त्याच्यानंतर जेन अल्फा, यांना मिलेनियल, यांना सावरकर कसे पोहोचवायचे, तर ते छोट्या छोट्या रील मधनं, छोट्या छोट्या कार्यक्रमांमधनं सावरकरांचे विचार आम्ही पोहोचवण्यासाठी आम्ही कार्यरत झालेलो आहोत. आणि इथे येऊन मला खूप खूप समाधान लाभलं. सगळे विषय विस्तृतपणे चर्चेला आले. जे काही आक्षेप आहेत त्याबद्दल मला त्याच्या मागचं वास्तव सांगता आलं, याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे. थँक्यू सो मच दादा, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं. थँक्यू सो मच. धन्यवाद.